सध्या तरी आमच्याकडे असं काहीसं वातावरण असतं. सायंकाळच्या वेळी पाऊस येतो, छान हवा सुटते आणि सुंदर असा व्ह्यू मी एन्जॉय करतच होते. तेवढ्यात यांचा फोन आला, म्हणे पटकन स्वयंपाक कर, गावाकडे जायचे. मग काय, घेतली पटकन किचनमध्ये एंट्री आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर 2-3 दिवस झाले त्यांचं असं म्हणणं होतं पनीरची भाजी खायची. पनीर त्यांनी मला आणूनही दिलं होतं, पण बनवायचं माझ्याकडनं राहूनच जात होतं. लाईट जाते संध्याकाळी, त्यामुळे मग काही बनवता येत नाही स्पेशल असं. त्यामुळे म्हटलं चला आज बनवूनच टाकूया. तर बनवली होती मस्त इकडे पनीरची भाजी. तेवढ्यात ते घरी आले आणि मग पुऱ्या तळायला घेतल्या गरम गरम. आणि ज्यांच्यासाठी पुऱ्या तळल्या बघा, त्यांच्यासारखीच टम्म अशी पुरी फुगली होती. आणि त्यानंतर स्वयंपाक झाला आणि मग लगेचच त्यांना जेवायला वाढलं होतं. सोबतच आम्ही जेवण वगैरे करून घेतले. त्यानंतर मग त्यांना सोडायला खाली गेले. ते गेले मग गावी. त्यानंतर वरती आले, किचनमधली सगळी कामं माझी आवरली आणि किचनमधून एक्झिट घेतली. पण तरी माझी कामं काही संपली नव्हती. कपड्यांचा ढीग पडला होता. मग कपडे वगैरे फोल्ड केले. त्यानंतर सासूबाईंनी तेवढ्यात फोन आणून दिला. गावाकडून फोन होता ननंदबाईंचा, त्यांच्याशी बोलले, थोडी एडिटिंग केली आणि असा संपला कालचा दिवस.